आहे ना. हाजरी केवढी महाग, लागवड केवढी महाग, सगळं महाग, सगळं बाळा महाग आहे. औषध पाण्याचं कडा आणि औषध पाण्याशिवाय काही येत नाही शेतात. येतं या नाही अजिबात येत मग की देशामध्ये जो देव देश आणि धर्माचं जे रक्षण करतो त्याच्या पाठीमागे आम्ही पहिल्यांदा आमचं मतदान राजा असणार. काय आता सरकारच जबाबदार आहे की कुठलं सरकार महागाईमुळे तर सगळे सरकारच जबाबदार याला. घरातला एक माणूस भांडत असला म्हणून काही सगळीच त्या लेवलची नसतात घरातली. एक रडतंय पोरगं म्हणून चॉकलेट देऊन थांबितात का नाही, तसा प्रकार झालाय. पण हे नको होतं, हमी भाव दिला तर ते जाऊन आता निघालो घरला योशिदा घेऊन. आनंदात अशी नाही वाटत. कोल्हापूरमधल्या करवीर तालुक्यातील कुपिरे या गावात आलोय आपण आणि कुपिरेमध्ये लोकांची काय मतं आहेत. शाहू छत्रपती महाराज हे खासदार झाले पाहिजेत की संजय मंडलिक खासदार झाले पाहिजेत, त्यांची मतं काय आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे. चला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये नेमका निवडणुकाचा कौल काय सांगतो, मतदार काय सांगतात हे जाणून घेण्यासाठी आपण करवीर तालुक्यात आलो आहोत. आणि करवीर तालुक्यामधले कुपिरे नावाचं हे गाव आहे. काही गावकरी आहेत आपल्यासोबत आणि काही जण ऊस तोडायला गेले होते, तर त्यांच्याशी आपण जरा गप्पा मारणार आहोत. तुमचं नाव काय दादा? प्रल्हाद पाटील. ओके. आता असं आहे की शाहू छत्रपती महाराज आणि दुसऱ्या बाजूला संजय मंडलिक अशी लढाई आता सुरू झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमचा कौल कुणाच्या बाजूने, कोण तुमचा विकास करेल? आता सध्या तसं बघितलं तर देशामध्ये आपल्या मोदी साहेबांची लाट आहे या ठिकाणी. देशामध्ये जो देव देश आणि धर्माचं जे रक्षण करतो त्याच्या पाठीमागे आम्ही पहिल्यांदा आमचं मतदान राजा असणार आणि त्या ठिकाणी आमचं मतदान या ठिकाणी आमचा जनतेचा कौल असणार. आता काय ऊस तोडून आला वाटतं? ऊस तोडून आलो. ओके. आता म्हणजे कुणाचा ऊस? तुमचाच ऊस आहे? आमचाच ऊस तोडला. ट्रॉली भरून शेतात. तुम्ही याच गावचे? तुमचे काय टोळे आहे का? नाही, आमची स्वतः सगळे आहेत. स्वतःच टोळे आहे. इकडे काय आहेत महिला पण आहेत बरं का, तर त्यांना बी काय आपण प्रश्न विचारू. नाही आता बोलावं लागेल तुम्हाला. हा काय म्हणतात तुम्ही? महागाई वाढली, काय झालं, काय म्हणत होता मग असे? काय 3 महिन्यानं 2000चा हप्ता येणार मोदी सरकारचा, कारण महिन्याला सिलेंडरचा 1000 रुपयाचा हे जाते ना, ते कमी करायला नको. मग कोण यासाठी तुम्हाला काय वाटते की बाबा? लागवडींचा दर वाढवलं, सगळं दर वाढवलं, काय मिळतंय शेतकऱ्याला सांगा यात. मग मोदी सरकार यावं का काय यावं, आता कुणाच आता हे करायचं. आता काय झालंय, शेतकऱ्याला आता काय परवडत झालंय हा परवडणं झाले. आहे ना. हाजरी केवढी महाग, लागवड केवढी महाग, सगळं महाग, सगळं बाळा महाग आहे. औषध पाण्याचं कडा आणि औषध पाण्याशिवाय काही येत नाही शेतात. येतं या नाही अजिबात येत नाही. मग सगळं खत महागलंय. मग आणि त्या औषधांना आजाराशिवाय पत्ता नाही. हाय एवढी केळी दिसली की उद्याला एवढी होती हा, औषध मारल्यावर. औषध मारते ते, हा लोकांचं आरोग्य बिघडतं. हा बिघाडते. गुडघे घायला येते हा मग त्याच्यामुळे. गुडघ्यापेक्षा सगळं आजारच व्हायला लागलेत नाही त्या औषधामुळं. पैशासाठी खूप माणसं करते ते. हा असं आहे बरं. मग एका बाजूला पैसा तो आपल्याला मिळणं बी झालाय आणि नाही. दुसऱ्या बाजूला आरोग्य बी जाते. होय सुख नाही कसलं. नाही. नाव काय तुमचं? दत्तात्रय पाटील. ओके. आणि हेच गाव तुमचं? ह्याच गाव. ओके. काय शेती करता? शेतीच. हां. आता काय वाटतं तुम्हाला, यावेळेस कोण येईल निवडून? शाहू छत्रपती महाराज येतील निवडून का संजय मंडलिक निवडून येतील? दोघांची उमेदवार जाहीर झाले आता. कोण येतील ह्याच्यापेक्षा स्थानिकचा जे विषय आहेत हं. ते कोण घेऊन भांडणार बरं. हे महत्वाचा माणूस. काय वाटतं, काय काय प्रश्न आहेत? बरेच प्रश्न आहेत. आता शेतीच बघा, हं. 100 रुपये दर वाढला हं. टनेजचा आणि 200 रुपयाने खतं वाढली. हं. हे जर भांडणारा माणूस पाहिजे आम्हाला. हं. कोण येतो? राजाने राजासारखं राहावं, कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यासारखं राहावं. हं. दुसरी बाजू शाहू छत्रपती महाराज उभारलेत एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आहेत ते संजय मंडलिक आहेत. अगदी बरोबर. तुमचा कौल कुठल्या बाजूने आहे? आता कौलचं सांगतो तुम्हाला कसं आहे. शाहू महाराज आता हे इलेक्शन पहिलीच लढवतात ते. त्यांचा आता तुम्ही विकास कामं विचारलं तर त्यांचा विकास कामाची काय रोलच नाही आहे, पहिली गोष्ट. पण शाहू महाराज जे पूर्वीचे जुने शाहू महाराज जे आहेत आपले छत्रपती शाहू महाराज, त्यांचा वारसा म्हणून लोक त्यांना पण पसंती देणार. आणि संजय मंडलिक जे आहे, तुमचा कौल कुठं? नाही मी अजून नाही ठरवलं तसं. अच्छा. मी सगळ्या गोष्टी विचार करून ठरवणार ते.
आणि संजय मंडलिक कसं ऑलरेडी 5 वर्ष ते खासदार असल्यामुळे तिने जे काही विकास कामं केल्यात त्याकडे पण लोक बघणार ना. आता 10 वर्ष जे खासदार आहेत ते पण बऱ्यापैकी आहे त्यांचं काम, पण ह्याच्यापेक्षा त्यांनी धडाडीनं आणि कामं करावी एवढीच आमची अपेक्षा आहे. म्हणजे संजय मंडलिकांनीच पुढे व्हावं पण जरा कामं करा. कामं करावी. बरोबर आहे ना. तर आता शेतीत काय आहे तुमच्या? ऊस आहे, हम्म, हम्म, माळवं. हम्म. मग आता काय माळव्याच्या जीवावर चालवायचं. पण मग त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मागल्यात, होय, लागवड पाणी मागलं त्याच्यातनं तेवढं येत नाही बाहेर उत्पन्न. नाही पडत. यासाठी कोण शेतकरी जबाबदार आहे काय? तुम्ही म्हणता? काय आता सरकारच जबाबदार आहे की. कुठलं सरकार जबाबदार आहे? महागाईमुळे तर सगळे सरकारच जबाबदार ह्याला. हम्म, हम्म, हम्म. सरकारने एवढं महागाई कमी करायला पाहिजे, एवढंच महत्वाचं हे आहे. अच्छा, म्हणजे मोदी सरकार जबाबदार असतं मला वाटतं. होय. मला काय शाहू महाराज काय येत नाही, कोण कोणीकडं आणि कोण कोणला निवडणुकीला उभं राहायला हे काय कळत नाही. त्यांनीच कुठाना इतका करून ठेवलाय की त्यांचं त्यांनाच काय कळत ना, आपल्याला काय कळतं या. हा. मोदींसारखा एक ब्रँड माणूस आपल्याला भेटला आहे. बर जे राष्ट्रीय लेवलला जे विषय व्हायला पाहिजेत ते तिने सक्सेसपणे हाताळले आहे. बर ग्राउंड लेवलला आता इथं कोल्हापूर लोकसभेमध्ये ज्याच्या त्याच्या विचारानं मतदान करणार. शेतकऱ्याचं वजन त्यांनी उतरवलंय का? हां, काही प्रमाणात उतरवलंय. वर कोण पंतप्रधान हो वाटतंय? मोदी का राहुल गांधी? मोदी साहेब. मोदी. मोदी साहेब ओके, म्हणजे महायुतीचा उमेदवार कोणी बी असला तरी जिंकला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? जिंकला ओके. पाहिजे. देशात पंतप्रधान मोदी साहेब झाल्याशिवाय, कारण कोविड सारख्या वेळेला सगळ्या जगाची वाट लागली, पर आपला देश तरला मोदी साहेब. पण आता ते काय झालंय, दिल्लीला एक आंदोलन चाललंय बघा. शेतकरी ते म्हणतात की शेतीला हमी भाव दिला नाही, मग मोदी सरकारला जबाबदार धरलं जाते. ते काय तुम्हाला पटतं? याला आता सगळीच जबाबदार म्हणजे मोदी साहेब एकटं जबाबदार नाहीत. जुनी यंत्रणा जी तयार केली गेली आहे ती पहिली मोडीत निघाय पाहिजे. काश्मीरचा विषय म्हणा, तिने त्या पद्धतीने जसा हँडल 10 वर्ष लागली देशने कव्हर करायला, तसा शेतीचा पण विषय कव्हर करायला थोडा दिवस लागणार. मग ती करतील का हँडल? करतील की 100%. ह्या भावना ज्या आंदोलनाच्या रूपानं कळतात ते त्यावेळी ते हँडल करतील असं आम्हाला. आता महाविकास आघाडीचे नेते काय म्हणतात माहिती आहे का, की हे सरकार आहे व्यापाऱ्याचं आहे, बड्या उद्योगधंदेवाल्यांचं सरकार आहे, शेतकऱ्याचं सरकार राहिलं नाही किंवा शेतकऱ्याचं सरकारच नाही आहे, हे गुजराती व्यापाऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्याचं काय भलं या सरकारनं केलं नाही. असं काय नसतं, असं काय नसतं. घरातला एक माणूस भांडत असला म्हणून काय सगळीच त्या लेवलची नसतात घरातली. तसंच एक घरच आहे आपला देश. म्हणजे हमी भाव असायचा, आता मग हमी भाव द्यायचा असेल तर मागल्या सरकारने 70 वर्षात कधीच दिला नाही. बरं, तिने 70 वर्षी पिळवणूक केलीच की आमची. पण त्यांनी दिलं नाही म्हणून तर ह्यांना आणलं असं मग म्हणतात ते. आणलंय, पण मग त्यात आता फरक पडायला लागलाय ना. आज म्हणजे ऐकलं जातंय काही गोष्टी नाही, आता काय बदल झालं, व्हायला भाजपनं आता 2014 ज्यावेळेस ते सत्तेवर आले त्यावेळेस ते म्हणले की आम्ही हमी भाव देऊ. हां. आता 70 वर्षात ह्यांनी दिला नाही म्हणून तर त्यांना सत्तेवर आणलं, पण ह्यांनी त्यांनी दिलं आताच नाही संधी हमी दिली भाव. आम्ही हं, त्या बरं. जनतेनं त्यांना हमी भाव देतील म्हणून संधी दिल्या. त्यामध्ये 5%, 10%, 25% अशी आता फरक पडायला लागल्यात ना. शेतकऱ्याचं भलं हे भाजपनं केलंय का काँग्रेसनं केलं वाटतं मला? मला तर सध्याच्या आत्ता तरुण पिढीच्या लेवलला विचार केला तर भाजप बऱ्यापैकी त्या दृष्टीनं पावलं उचलायला लागलं. आता ते 6-6 हजार रुपये येतात का खात्यात? येतात 12,000 येतात. हां. ते वाटतंय का आपल्याला बाबा पुरतायत किंवा अजून थोडं यायला पाहिजे? का शेवटी ती गरजच नव्हती हमी भाव शेवटी द्यायला पाहिजे? सरकारचं एक रडतंय पोरगं म्हणून चॉकलेट देऊन थांबितात का नाही, तसा प्रकार झालाय. पण हे नको होतं. हमी भाव दिला तर त्याच्याहून चांगलं. पूर्वी आज आपल्यासारख्या देशामध्ये आतंकवाद किती व्हायचा, बरं. आज बॉम्बस्फोट किती घडायचे आहेत, सीमेवरती आपले जवान किती मरायचे. जवान कुठल्याही पुढाऱ्याचे नेत्यांची मुलं नाही आहेत. आरक्षण हे 100% समान नागरिक कायदा एकतर करा, नाही तर आरक्षण द्या. हम्म. हे आमचं 2 प्रश्न आहेत. हम्म. कारण ह्याशिवाय शैक्षणिक आमच्या ज्या वर्गाची जी हेळसांड व्हायला लागली, बरं. आत्महत्येचं प्रमाण म्हणा, हम्म. पोरं अपसेटमध्ये जायला लागल्यात. हम्म. आणि शेवटी एवढं शिकून जर पोरं शेतात यायला लागली तर काय उपयोगाची होती? समान नागरिक कायद्यांना आरक्षण नाही जाणार ना. पण तुम्ही सगळ्यात आरक्षित नागरिक जातच संपवून टाका ना तुम्ही. बरं. सगळ्यांना जो टॉपवर असेल ते पुढे जाईल, हम्म. शैक्षणिक जिची पात्रता चांगली असेल ते पुढे जाईल. बरं, बरं. काय मला आरक्षणाची तरी गरज? मतदान करणार ना? करायचं की. कुणाला करणार? कोण असं चांगलं सहकार्य करेल त्याला करायचं. ओके. होय. कुणाला मत टाकणार तुम्ही? जे देशाचा विकास करेल त्याच्या बाजूने आमचं मत आहे. बरं, बरं. एवढंच उद्देश. तर चालतंय. आता असं आहे की सगळ्या गावकऱ्यांनी अतिशय सुंदर असे मतं व्यक्त केलेले आहेत. काही जणांना वाटतं की राष्ट्रीय प्रश्नावरती इलेक्शन लढलं गेलं पाहिजे, त्याचबरोबर काही जणांना वाटतं की शेतकऱ्यांचा प्रश्न हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, तो सोडवला पाहिजे. यांच्या सगळ्यांच्या अपेक्षा काय आहेत की भारतीय जनता पार्टीला आम्ही मतदान देऊ, पण त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. ते हळूहळू ते सोडवत आहेत असं त्यांचं मत आहे. पण
ते मोठ्या प्रमाणावरती हमीभावाचा प्रश्न शेतकऱ्यांचा मोदी सरकारनं सोडवला पाहिजे आणि म्हणून मोदी सरकार म्हणून त्या न्यायानं महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची एकूणच यांची मानसिक भूमिका दिसते. काही जण हे शाहू छत्रपती महाराजांच्या बाजूने सुद्धा दिसलेले आपल्याला बघायला मिळते. एकूणच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं, तुमच्या काय भावना आहेत, शेतकऱ्याबद्दल खरंच मोदी सरकारनं काही चांगल्या गोष्टी केल्यात का, तुमची काय मतं आहेत, काही सुधारणा आहेत त्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.